नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर माझी प्रार्थना हा चित्रपट पाहिला मी आणि काय ना की मराठीचे ॲक्टर्स आहेत ना ते साऊथ मध्ये जातात आणि काम करतात इथपर्यंत मी ऐकलं होतं, परंतु जे साऊथचे डिरेक्टर जो साऊथचा डिरेक्टर आहे त्यांनी मराठी चित्रपट काढावा, डिरेक्ट करावा आणि त्यामध्ये स्वतःनी काम करावं, तो एक चॅलेंजिंग रोल ते फार कमी ऐकलं होतं आणि तेच माझी प्रार्थना या चित्रपटाबाबतीत झालेलं आहे। चला तर मग माझी प्रार्थना या चित्रपटाचा रिव्ह्यू आपण करूयात। तर सर्वप्रथम ह्या चित्रपटामध्ये जे कलाकारांनी काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल बोलूयात। तर जे लीड रोल केलेलं गोल्या हे जे पात्र साकारलेलं आहे ते पद्मराज नायर आणि त्यांनीच डिरेक्ट केलेली आहे फिल्म। तर खरंच जबरदस्त अभिनय केलेला आहे त्यांनी आणि जे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचं होतं ते फक्त दाखवायचं नव्हतं, त्यांचा नंतर जो अभिनय करायचा होता तो त्यांनी अफलातून अभिनय केलेला। म्हणजे बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा आधीचा अभिनय आणि नंतरचा अभिनय इतका जबरदस्त त्यांनी बारकाईने दाखवलेला, म्हणजे खूप बारकाईने ह्या चित्रपटासाठी त्यांनी अभिनय सुद्धा केला आणि जे डायरेक्शन साठी जे काम करावं लागतं ते सुद्धा केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये। तर जी लीड ॲक्ट्रेस आहेत अनुषा अडप त्यांनी प्रार्थना हे पात्र साकारलेलं आणि त्यांचंही तोडीस तोड ऍक्टिंग झालेली आहे, त्यांचाही अभिनय छान झालेला आहे म्हणायला हरकत नाही। फक्त मला उपेंद्र लिमे यांचं जे कॅरेक्टर आहे ते मला असं वाटतं की अजून डार्क हवं होतं, म्हणजे अजून थोडे त्रास देणारे वगैरे हवं होतं, तर अजून मजा आली अशी चित्रपटाला असं वाटतं। तर अजून छान झालं असं त्यांना अजून त्यांच्याकडनं छान काम करून घेता आलं असं वाटतं। तर आपला त्यांचा कॅलिबर तर माहितीच आहे उपेंद्र लिमे सरांचं, तर अजून छान झालं असं वाटतं कुठेतरी। आणि आता येऊयात की चित्रपटाचं डिरेक्शन आणि स्क्रीन प्ले कसं आहे। तर डिरेक्शन अजून छान झालं असतं, डिरेक्शनला अजून छान होण्यासाठी वाव होती। आणि मला वाटतं की जे पद्मराज नायर ज्यांनी डिरेक्ट केला चित्रपट त्यांनीच अभिनय सुद्धा केला, तर थोडंफार इथे तिथे होतं ना की ऍक्टिंग पण करायची, डिरेक्शन पण करायचंय, तर ते कुठेतरी मला दिसत होतं। अजून डिरेक्शन छान झालं असं वाटतं। आणि जर का स्क्रीन प्ले बद्दल म्हणाल तर फर्स्ट हाफ तरी ठीकठाक होता, पण सेकंड हाफ खूप स्लो होता, खूप रेंगाळत होता चित्रपट। आणि मला असं वाटतं की स्पेशली मला पर्सनली फील होतं की सेकंड हाफ अजून फास्ट हवा होता, अजून काहीतरी ट्विस्ट हवे होते चित्रपटामध्ये। सिंपल प्रेम कहाणी आहे त्यामुळे आपण जास्त एक्सपेक्ट पण करू शकत नाही, पण खूप स्क्रीन प्ले स्लो होता सेकंड हाफ मध्ये। कथा म्हणाल तर कथा सिंपल आहे, एक लव्ह स्टोरी आहे ब्रिटिश काळातली आणि त्यामध्ये जे उपेंद्र लिमेंचं जे पात्र आहे ते त्यांना त्रास देतात, जे गोल्या आणि जी प्रार्थना आहे त्यांना, मग ते काय त्रास देतं, मग त्यांना त्यांचं जे प्रेम आहे ते भेटतं का, ते ह्या सगळ्यांसाठी हा चित्रपट पाहायला लागेल। तर हीच काहीशी कथा आहे। आता वेळात की म्युझिक कसं झालं चित्रपटाचं, तर म्युझिक तर गाणी म्हणजे तर माझ्या मते तर जास्त काही आठवणीत राहण्यासारखी गाणी नाहीयेत, पण ते गाण्यामधले जे व्हिज्युअल्स आहेत ते खरंच आठवणीत राहण्यासारखं। गाण्याचे जे व्हिज्युअल्स आहेत इतके भारी वाटतात की असं वाटतं की ते गाणं बघत राहावं। आणि आता वेळात की सिनेमॅटोग्राफी कशी आहे, तर सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आहे, एक क्रिस्टल क्लिअर व्हिडिओ दिसते आपल्याला, व्हिज्युअल दिसतात आपल्याला। म्हणजे जे लोकेशन्स घेतलेले आहेत, जे गावचे वगैरे जे लोकेशन, स्पेशली कोकणात शूट झालेला चित्रपट आहे, म्हणजे इतक्या बारकाईने ते कोकण दाखवलं आणि खरं सांगू इतक्या बारकाईने त्या गोष्टी दाखवल्यात की असं वाटतं की आपण खरंच त्या तिकडे उभे आहोत आणि ती जे वातावरण आहे ते अनुभवतोय आपण। तर खरंच त्यामुळे तो सीन सुद्धा उठून दिसत होता आणि खरंच सिनेमॅटोग्राफीसाठी 100 मार्क्स आहेत, व्हिज्युअलसाठी 100 मार्क्स आहेत चित्रपटाला। आणि बस एवढंच सांगायचं होतं। आणि फक्त पॉझिटिव्ह बघाल तर व्हिज्युअल्स आणि जे लीड ॲक्टर आहेत त्यांचं काम आणि जे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दाखवलंय त्यासाठी हॅट्स ऑफ यार, खरंच हॅट्स ऑफ। आणि जर का निगेटिव्ह पॉइंट्स बघितले तर खरंच डिरेक्शन आणि स्क्रीन प्ले फार स्लो आहे। त्यामुळे हे होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट आणि हे होतं माझं रिव्ह्यू। आता बघूयात की रेटिंग किती देतोय, तर माझ्या मते 5 पैकी मी या चित्रपटाला देईन 3 स्टार। ऍक्च्युली 2.5 स्टार देणार होतो, पण 3 स्टार कशासाठी, तर जे ऍक्टर आहेत पद्मराज नायर त्यांच्या डेडिकेशनसाठी आणि जो बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दाखवलं त्यासाठी हाफ स्टार तो बनतात, त्यामुळे 3 स्टार्स 5 पैकी। तर हे होतं माझं रिव्ह्यू। तुम्हाला चित्रपट तुम्ही जर का पाहिला असेल तर कसा वाटला तेही सांगा आणि तेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू। तोपर्यंत आपलं YouTube चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।